हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। TV9 मराठीला पंतप्रधान मोदींची 2024 मधली सर्वात मोठी महामुलाखत। संपादक उमेश कुमावतांचे मोदींना सवाल, उद्धव ठाकरे पवारांवर नेमकं काय बोलले मोदी? TV9 वर आज रात्री 8 वाजता संपूर्ण मुलाखत। TV9 मराठीच्या मुलाखतीत बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी भाऊक। मीनाताई ठाकरेंच्या आठवणींना मोदींकडून उजाळा। पहा रात्री 8 वाजता मोदींची महामुलाखत TV9 मराठीवर। इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर एकत्र बसून पंतप्रधान ठरवणार, देशाला 5 वर्ष स्थिर सरकार देणार, शरद पवारांची प्रतिक्रिया। धर्माच्या आधारावर आरक्षण ही संकल्पना आम्हाला मान्य नाही। मोदींनी जरी धर्माच्या नावावर आरक्षण दिलं तर संघर्ष करू, शरद पवारांचं मोदींना उत्तर। निवडणूक आयोगाला मतदानाची आकडेवारी जाहीर करायला 11 दिवस का लागले? टक्केवारीमध्ये तफावत, वाढलेलं मतदान कोणी केलं? संजय राऊतांकडून आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित। बॉडी बॅग मध्ये घोटाळा करणारे कफनचोर, तुमच्या घोटाळ्याची मालिका मी काढणार, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। संभाजीराजेंबाबत चुकीचं वागलो असेल तर जाहीर माफी मागतो, कोल्हापूरमध्ये उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। तर निवडणुकीत दगाफटका झाला असता तर कोणाच्या माथी पाप आलं असतं, ठाकरेंचा सवाल। शरद पवारांकडून मोदींच्या भाषणाची नक्कल, स्थानिक मुद्द्यांवरून भाषण सुरू करणं ही मोदींची स्टाईल, नक्कल करत शरद पवारांची मोदींवर टीका। सांगली लोकसभेच्या जागेवर चर्चा न करताच निर्णय झाला, सांगलीच्या जागेवर उमेदवार जाहीर झाल्यानंतर 4 वेळा मुख्यमंत्री 3 वेळा खासदार तरी भोरवेल्याचा विकास नाही, अजित पवारांचा शरद पवारांसह सुप्रिया सुळेंवर निशाणा। शिंदेंच्या शिवसेनेकडून कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे तर ठाण्यात नरेश मस्केंच्या नावावर शिक्कामोर्तब, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत श्रीकांत शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करणार। शिंदे गटात गेलेल्या ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाची एका दिवसात घर वापसी, वैयक्तिक कामासाठी गेलो आणि मुख्यमंत्र्यांनी पक्षप्रवेश करून घेतला, माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांचा दावा। महायुतीचे नाशिक दिंडोरीचे उमेदवार आज उमेदवारी अर्ज भरणार, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हेमंत गोडसे, भारती पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार। शिवसेनेच्या हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळाल्यानंतर महायुतीत नाराजी नाट्य, भाजपकडून नाशिकसाठी इच्छुक असलेले दिनकर पाटील नाराज, तर शांतिगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम। ठाकरे गटाचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेचे उमेदवार अमोल कीर्तीकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, अर्ज भरण्यापूर्वी अमोल कीर्तीकर शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता। सांगली लोकसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटलांसाठी आज महाविकास आघाडीची सभा, शरद पवार उद्धव ठाकरे सभेला उपस्थित राहणार। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी आज शरद पवारांच्या 3 सभा, संध्याकाळी 7 वाजता माळेगावमध्ये शरद पवारांची जाहीर सभा। किरण सामंत विधानसभा निवडणूक लढवणार, लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहुल पंडित यांची माहिती। जीएसटी संकल्पनाचा एप्रिल महिन्यात विक्रम, प्रथमच ओलांडला 2 लाख कोटींचा आकडा, एप्रिल 2024 मध्ये जीएसटी मधून विक्रमी 2,10,000 कोटी रुपये जमा। देशात एप्रिलमध्ये पेट्रोलचा वापर 12.3% वाढला, तर डिझेलच्या विक्रीत घट। आजपासून 29 मे पर्यंत कोकण रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक, उड्डाणपुलाच्या कामांसाठी 29 मे पर्यंत मेगा ब्लॉक, गोव्याला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांवर परिणाम होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।